हा काही लोकांचा उद्योग असल्यामुळं देवखेळ नावाची जी वेब सिरीज झालेली आहे त्याच्यावर सध्या प्रचार चालू आहे. म्हणजे मी विकास किती केला हा विषय सोडून द्या, पण आपण वेब सिरीजवर चर्चा करूया. पण मी इथल्या सगळ्या मतदारांना 100% आश्वासन आणि वचन देतो, या देवखेळमध्ये आपल्या संस्कृतीला बाधा करणारं काय असेल तर ही वेब सिरीज थांबवली जाईल, हा शासनामार्फत माझं तुम्हाला हे मला सकाळी कळल्यानंतर त्या वेब सिरीजचे जे निर्माते आहेत चंद्रकांत गायकवाड त्यांना देखील मी फोन लावायचा प्रयत्न केला. जाधव म्हणून अजून एक व्यक्ती आहे त्यांना देखील मी फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन काय लागू शकला नाही. ही संस्कृती जपण्याची जबाबदारी तुम्ही पालकमंत्री म्हणून माझ्यावर सोडून द्या. कारण ज्यावेळी खेळे आणि नमन या संस्कृतीकडे आपण बघतो तर सगळ्यात जास्त त्याचा चाहता पालकमंत्री आहे. आणि म्हणून नागूसाहेब मी अनेक वेळा सांगितलंय, तुम्ही जर माझ्या गाडीमध्ये बसला तर मी पुष्पाची कधीच गाडी ऐकत नाही, एक तर जागरीची भजन ऐकतो. आणि मी सांगतो की या जिल्ह्यामधला असा एक मी राज्यकर्ता आहे, मी सगळ्यात चांगला मृदुंग वाजवू शकतो, नमनातला पण वाजवू शकतो आणि राजकारणातला पण वाजवू शकतो. त्याच्यामुळे खोटं बोलायचं म्हणजे किती बोलायचं, मला कोणावर टीका करायची नाही. परंतु ह्या ज्या संस्कृती आहेत, मग जागरी असेल नव्यान असेल, त्याला राजाश्रय देण्याचं काम देखील महायुतीच्या सरकारनं केलं. आणि म्हणूनच दर महिन्याला जे मानधन देण्याची योजना आणली, ती योजना देखील कलाकारांसाठी महायुतीनंच आणलेली आहे. त्याच्यामध्ये नमनाचे देखील कलाकार आहेत, त्याच्यामध्ये जाकलीचे देखील कलाकार आहेत, त्याच्यामध्ये भजनाचे देखील कलाकार आहेत. त्याच्यामुळे ही संस्कृती जपण्याची जबाबदारी सरकारवर तुम्ही सोडून द्या. पण नक्की विकासाची कामं तुम्ही काय केली हे देखील आपण सगळ्यांनी मिळून विचारलं पाहिजे. आता मला निलेशजी सांगत होते पडव्याचा रस्ता, पडव्याचा बंधारा, निलेशजी माझ्यावर जबाबदारी तुम्ही सोडून द्या, तुम्ही प्रचार करा आणि निवडून द्या. आमची नेत्राताई आता मला सांगत होती अनेक विकासाची कामं जी करायची आहेत त्याला कुठेतरी खोडा घालण्याचा प्रयत्न होतोय. नेत्राताई तुम्ही 100% जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत, हे मी आता निवडणूक निर्णय अधिकारी जरी नसतो तरी मी जाहीर करतो. आपले 5चे 5 जिल्हा परिषदेचे उमेदवार या गुहागरमध्ये निवडून आले, हा सर्वेचा रिपोर्ट आहे. 10च्या 10 पंचायत समितीचे सदस्य आपले निवडून आले, हा आपला सर्वेचा रिपोर्ट आहे. खरं तर मला देखील इथं प्रचाराला याची आवश्यकता नव्हती, पण अनेक लोक असं सांगू शकतात की गुहागर तालुक्याला पालकमंत्र्यांना काही वाऱ्यावर सोडले नाही. म्हणून फक्त तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी या गुहागरमध्ये आलोय. एवढं मताधिक्य द्या, एवढं मताधिक्य द्या की 2019चा आमदार देखील आपल्या महायुतीचा निवडून आला पाहिजे, त्याचा संकल्प करण्याची ही आपली सगळ्यांची निवडणूक आहे. निर्माता आणि दिग्दर्शक खरं तर आता उदय सरांनी जस्ट सांगितलं की तिथे बऱ्याच गोष्टींचा जरा ओघ सुरू आहे देवखेळमुळे. आमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या राईटअप मध्ये, त्याचंही आम्ही निरासन केलेलं आहे. आणि जे ऍडव्होकेट सावी म्हणून होते त्यांनी सुद्धा याविषयी पहिल्यांदा तक्रार जेव्हा हे केली त्यावेळेस त्याचा जो प्रमोवर त्यांचा आक्षेप होता तो प्रमो आपण चेंज केलेला आहे. एका शंकासुराचं काम करणाऱ्या एका माणसाची ती गोष्ट आहे, त्याच्यात आम्ही प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे साथ पासून सगळं विधिवत गोष्टींना नारळ ठेवून, नमस्कार करून, कौल ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न केलाय की कुठल्या संस्कृतीला आणि शंकासुराला धक्का लागता कामा नये. पण मे बी प्रमो आणि या सगळ्या गोष्टींमुळे काही गैरसमज निर्माण झाले, पण ते सगळे दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि आम्हाला कुठल्याच पद्धतीचं शंकासुराचं जे काही आपल्याकडे दैवत आहे त्याचा अपमान करायचा नाहीये. आपले रायटर सुद्धा चिपळूण मधले आहेत, त्यामुळे आम्ही सगळा अभ्यास करून तो पूर्ण वेबसिरीज शूट केली होती. पण मे बी कधी कधी होतं असं की छोट्या गोष्टीवरनं त्याचा एक गैरसमज निर्माण होतो, पण तो पूर्ण गैरसमज क्लिअर करण्याची आमची जबाबदारी आहे, आम्ही तो करू. आणि जर तुम्हाला काही त्रास झाला असेल त्याबद्दल सॉरी. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी ती पूर्ण सिरीज बघावी, जेणेकरून बऱ्याच गोष्टी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तिथे. धन्यवाद गायकवाड साहेब.